चला तर मंडळी, आज ना आपण मस्त असं झणझणीत, तिखट झणझणीत गावरान पद्धतीचं अंड्याचं कालवण बनवूया. आणि इतकं मस्त होतं ना, भाकरीसोबत असं चुरून खायला ना खूप छान लागतं. म्हणजे भाकरीसोबतच खाल्लं पाहिजे असं नाही, तुम्ही हे भातासोबत सुद्धा खाऊ शकता. मस्त अगदी कमी मसाल्यात बनवूया आपण, असं तिखट झणझणीत लागतं ना, अगदी बघता क्षणी ना असं खावंसं वाटतं, इतकं हे टेस्टी बनतं. तर याकरता आपण एक मसाला तयार करून घेऊया. तर इथे मी घेतलंय थोडंसं सुक्कं खोबरं घेतलंय, एक आल्याचा तुकडा, लसूण घ्यायचं आणि मस्त अशी मूठभर हिरवीगार कोथिंबीर घ्यायची, 1 चमचा जिरं घ्यायचं, पाणी घालायचं आणि याचा मस्त असा मसाला बनवायचा. हिरवागार मसाला तयार होतो. तेल गरम करायचं आणि गरम तेलात हा सर्व मसाला घालायचा. गॅस मिडियम ठेवायची. 2 मिनिटे आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. तर आता गावरान पद्धतीचं अंड्याचं कालवण करतोय आपण, तर तेल थोडंसं जास्त घ्यायचं. मसाला 2 मिनिट परतला की नंतर आपण यात घालायचं अर्धा चमचा बेसन. तर आता बेसनाचा कच्चेपणा जातपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे मस्त. नंतर यात हळद, लाल तिखट आणि मी यात घातलाय 1 चमचा करी मसाला. तो नसेल तर कांदा लसूण मसाला, काळा मसाला, गोळा मसाला, कुठलाही मसाला तुम्ही यात वापरू शकता. पाणी घालायचं आणि हा सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करायचा. एखाद मिनिट आपण हे परतून घेऊया. म्हणजे मसाल्याचा कच्चेपणा निघून जाईल. नंतर आपण यात घालायचे टोमॅटो. तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला नको असेल तर नाही वापरला टमाटर तरी चालेल. मिक्स करायचं, मीठ घालायचं. भाजीला जेवढं मीठ हवं तेवढं मीठ मी घातलेलं आहे. पाणी घालायचं झाकून 4 ते 5 मिनिट आपण मस्त हा मसाला शिजवून घेऊया. थोडंसं पाणी घालायचं म्हणजे लगेच शिजलं जातं. तर इथे बघा, मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे. टोमॅटो अगदी मऊ झालेला आहे. मसाला आपला अगदी परफेक्ट झालेला आहे. मीडियम गॅसवर एक 4 ते 5 मिनिटं लागले मला हे पूर्ण शिजवायला. नंतर यात घालायचं पाणी. तर आपण आता कालवण करतोय अंड्याचं, ते जरा पातळच असतं. तर इथे मस्त मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आणि याला एक उकळी काढायची. उकळी आल्यानंतर यात घालायचे बॉईल अंडे. तर अंडे मी आधीच उकडून घेतलेले होते. अंडे उकडल्यानंतर त्याची साल काढायची आणि त्याला मध्ये थोडंसं कट द्यायचं, म्हणजे तेल, मीठ, मसाला सगळं अंड्याच्या आतपर्यंत व्यवस्थित जाईल. नंतर आता हे मिक्स करून घेऊया आणि यावर झाकण ठेवायचं. गॅस अगदी कमी करायची आणि 8 ते 10 मिनिटं हे मस्त असं शिजवून घ्यायचं कमी गॅसवर. तर 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत आणि हे बघा, मस्त असं झणझणीत, तिखट झणझणीत गावरान पद्धतीचं अंड्याचं कालवण आपलं तयार झालेलं आहे. रस्सा असा पातळच करायचा, कारण हे भाकरीसोबत खायला मस्त लागतं आणि गरम-गरम थोडासा ओलसर असा भात करायचा गरम-गरम. त्याच्यासोबत तर अगदी अप्रतिम लागतं. आणि असाच पातळ रस्सा करायचा, घट्ट करायचा नाही. वरनं थोडीशी कोथिंबीर घालायची आणि इथे आपला अंड्याचा रस्सा तयार आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी झटपट सेव्ह करून ठेवा आणि नक्की एकदा बनवून बघा आणि आवडल्यास तर लाईक करा आणि शेअर करा.